नमस्कार शेतकरी मित्रांनो, मातीची माया 777 या यूट्यूब चॅनलवर मी आपला मित्र राहुल नानासाहेब पुणकर आपले सहर्ष स्वागत करत आहे। तर आज आपण कपाशीला तिसरा डोस खताचा दिलेला आहे। आता काय झालेलं आहे मित्रांनो की भरपूर प्रमाणात पाऊस झालेला आहे सर्व इकडे। तर त्याच्यामुळे काय झालेलं आहे की पराठी हे कपाशीचे जे पीक आहे हे पिवळं पडण्याची शक्यता वाढत आहे। तर त्याच्यामुळे आपण जे आज खत टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आज घेतलेलं आहे अमोनियस। हे जे 2.5 एकर आपलं कपाशीचं शेत आहे, आपण बघू शकता आपल्या मागे। तर या कपाशीला आपण काय केलेलं आहे मित्रांनो की 2 पोते आपण अमोनियम सल्फेट, आपण बघू शकता ही अमोनियम सल्फेटची बॅग आहे। आणि याच्यामध्ये काय आहे मित्रांनो की याच्यामध्ये नत्र हे 20.5% आहे आणि सल्फर हे 23% आहे। हे अमोनियम सल्फेटची बॅग आहे। 50 किलोची बॅग आपल्याला 950 रुपयेपर्यंत मिळून जाते मित्रांनो। तर याच्यामध्ये पण 20% नत्र आहे आणि 23% सल्फर आहे। तर याच्यामधलं जे नत्र आहे, हे जे नत्र आहे हे अमोनियम फॉर्ममध्ये असते, म्हणजेच NH44+ या फॉर्ममध्ये हे नत्र असते। आणि या खताची खासियत अशी आहे मित्रांनो की हे अतिशय, जसं आपलं पोट्याचं खत येते तसं एकदम बारीक असं व्हाईट कलरमध्ये हे खत येते। आणि याच्यामुळे काय होते की जर तुमच्या शेतामध्ये जर जोराचाही जर पाऊस आला तरी हे खत वाहून जात नाही, कारण की हे अतिशय बारीक असल्याच्यानं हे जमिनीला चिटकून राहते आणि वाहून जात नाही। हा याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे। आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये काय आहे की 24% सल्फर आहे मित्रांनो। तर सल्फरमुळे काय होईल की सल्फरमुळे पण कपाशीमधलं जे क्लोरोफिलचं प्रमाण असते ते वाढते पत्त्यांमधलं, आणि त्याच्यामुळे काय होते की कपाशी हिरवीगार पडते, कपाशी हिरवीगार पडते। आणि सोबतच आता खूप पावसामुळे काय होत आहे की पातेगड होत आहे कपाशीची, मोठ्या प्रमाणात पातेगड होत आहे। जर तुम्ही सल्फर दिलं, गंधक जर दिलं, हे खत जर तुम्ही दिलं तर तुमचं पातेगडाचंही जे समस्या आहे हे काही प्रमाणात कमी होईल मित्रांनो। याच्यानंतर आपण तिसरा स्प्रे जो घेऊ, तिसऱ्या स्प्रेमध्ये आपण पातेगड थांबवण्यासाठी काय काय मारावं लागेल, कोणची औषध घ्यावं लागेल, हे तर आपण सविस्तर पुढच्या व्हिडिओमध्ये बघूच। तिसरा स्प्रे जेव्हा आपण या कपाशीवर घेऊ तेव्हा। तर आज आपण हा जो व्हिडिओ बनवला, या व्हिडिओची बनवण्याचं जे कारण आहे त्याच्यामागचं कारण एकच आहे की जे अमोनियम सल्फेट जे खत आहे याच्याबद्दलची माहिती। तर याच्यामध्ये 20% नत्र आणि 23% सल्फर आहे आणि ते अमोनियम फॉर्ममध्ये आहे। NH+4 फॉर्ममध्ये ते येते। हे तुमच्या म्हणजे जे आपण जे युरिया टाकतो ते युरियामधलं जे नत्र असते हे अमाईट स्वरूपातलं नत्र असते मित्रांनो। तर ते अमाईट स्वरूपातलं नत्र हे थोडंसं लेट लागते। आपण जे अमोनियम फॉर्ममधलं जे नत्र असते हे लवकर लागते। हे तुमचं 2 दिवसातच कपाशीला लागून जाते आणि 2 दिवसानंतर तिसऱ्या दिवशीपासून कपाशी हिरवी पडणं चालू होऊन जाते। तर आपल्याला हे जास्तीत जास्त एकरी 1 पोतच द्यायचं आहे मित्रांनो, जास्त वापरायचं नाही आहे। कारण की याच्यामध्ये हे जे खत आहे हे आम्लधर्मीय खत आहे, त्याच्यामुळे एक आहे ॲसिडिक, जमिनीमधली आम्लता वाढवते। परंतु आता यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे आपल्याला हे खत देणं जरुरीच झालेलं आहे मित्रांनो। तर एकरी 1 पोतं तुम्ही जर जास्त पराठी जर तुमची पिवळी पडलेली असेल, बरेचसे शेतकऱ्यांचे मला फोन आले की दादा कपाशी पिवळी पडत आहे, तर तुमची कपाशी जर पिवळी पडत असेल तर तुम्ही एकरी 1 पोतं हे खत देऊ शकता। आणि याच्यासोबत तुम्हाला जे NPK वाटत असेल, ज्या डोजनुसार जे तुम्ही डोस दिलेले आहेत त्या डोजनुसार जे काही तुम्हाला NPK द्यायचं असेल, जसं मी आता हिला हे 2 पोते, हे 2.5 एकर क्षेत्राला 2 पोते अमोनियम सल्फेट दिलं आणि 2 पोते 18-18-10 दिलं। अशा प्रकारे मी या खताचं नियोजन केलेलं आहे। आणि आता काय अशा प्रकारे मी खत या पराठीला दिलेलं आहे। तर चला तर मग मित्रांनो, माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा मित्रांनो। तुम्ही जेवढे सबस्क्राईब करसाल, जेवढे आपले सबस्क्रायबर वाढतील तेवढी आपल्याला माहिती द्यायला सोपी जाईल, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आपली माहिती पोहोचेल। तर ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय विदर्भ।